कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष यायला लागले, तुमचं नाव डिक्लेअर करता, त्याच्यामुळे आपण कार्यक्रम चालू करू. किती वेळ वाटतो? नाही कार्यक्रम चालू करा आले असतो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे RPIचे नेते, आमचे सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या राज्याचे RPIचे सचिव आदरणीय चंद्रकांतदादा चित्ते साहेब, आमच्या औसा तालुक्याचे RPIचे अध्यक्ष समाधानजी वाघमारे साहेब, आमचे दुसरे शिवसेनेचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष समाधानजी चितोळे साहेब, आमचे पत्रकार बंधू, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लवजी शिंदे साहेब, मला जे समाधान तुम्हाला दुरुस्त करण्यामध्ये आहे, तुमच्या फॅमिलीपासून, समाजापासून तुमचं आरोग्य आहे, तुमचं मेंटल आरोग्य आहे, तुमचं सामाजिक आरोग्य आहे, ह्याच्यामध्ये मला तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये जेवढं मला काय समाधान आहे ते समाधान कुठंच नाही. म्हणून माझ्या सेंटरमध्ये एवढी स्वच्छता मी ठेवतो. गरम त्यांना सकाळी चहा आहे, नाश्ता आहे, गोळी औषध आहे, दुपारचं जेवण आहे, संध्याकाळचं चहा आहे, संध्याकाळचं जेवण आहे, योगा आहे, आमचे काउन्सिलर आहेत, आमचे कर्मचारी आहेत, ते सातत्यानं यांना चांगल्या सुविधा देत कशा येतील आणि ह्या सेंटरचं तुमचं स्टँडर्ड जे आहे कसं वाढेल याच्यावर आम्ही उत्तम भर देत आहोत. म्हणून मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की तुमचा कसलाही पेशंट असू द्या, किती परेशान करणारा असू द्या, आजकालचे दारूचे लोक काय करतात नाही, दारू पिणारे दारू पितात, ती पितात, त्याच्या बायकोला मार, लेकराला मार, वडिलाला मार, आईला मार, रस्त्यावर पित, त्याच्यानंतर कुणाची गच्चीदार जाऊन त्याच्यावर वेगळी केस कर, कुणावर रेप कर, बलात्कार कर, त्याच्यामधून अराजकता निर्माण होते आणि माणूस हा माणूस राहत नाही. तर हे पुण्याचं काम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बाबासाहेबांच्या कृपेमुळे आणि आमच्या आठवले साहेबांच्या कृपेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही चालू केले.